25वा हप्ता 26वा हप्ता रक्षाबंधनाची भेट या ठिकाणी 3000 रुपये तुम्हाला भेटणार का? रक्षाबंधना निमित्त लाडक्या ताईंनो बघा मंत्रिमंडळामध्ये एक मोठी बैठक झालेली आहे आणि या बैठकीचा निर्णय काय झालेला आहे या ठिकाणी आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः या ठिकाणी पोस्टद्वारे एक माहिती दिलेली आहे. ती माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर आज या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांची मोठी घोषणा या ठिकाणी झालेली आहे, मोठी या ठिकाणी बातमी समोर आलेली आहे. त्या सर्व गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर लाडक्या ताईंनो बघा 25वा हप्ता 26वा हप्ता आपल्याला एकत्र भेटायला पाहिजे म्हणजे पाहिजे. सरकारकडे ही जी आपली मागणी आहे या मागणीला कुठेतरी यश या ठिकाणी भेटणार आहे. पण लाडकीजण आपण सगळ्यांनी या ठिकाणी एकत्र राहायचं आहे. चला आता वेळ आहे त्या व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 25वा हप्ता 26वा हप्ता रक्षाबंधनानिमित्त या ठिकाणी भेटायला पाहिजे. लाडक्या ताईंनो बाकीच्या राज्यामध्ये लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाचं गिफ्ट या ठिकाणी भेटत आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पण लाडक्या बहिणीला गिफ्ट भेटायलाच पाहिजे. 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला येणार का? तर या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. आज या ठिकाणी मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. कोणत्या लाडक्या ताईंना या ठिकाणी हप्ता भेटणार, हा हप्ता पुढचा भेटणार आहे आणि कोणत्या लाडक्या ताईंचे हप्ते बंद होणार आहेत याच्याबद्दल देखील सविस्तर मी सगळी माहिती सांगणार आहे. ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. जवळजवळ 5 ते 6 न्यूज पेपर मध्ये, टीव्ही चॅनल मध्ये ही बातमी आलेली आहे. ही बातमी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. खूप महत्वाची बैठक या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक काल झालेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला मी सगळ्या गोष्टी दाखवतो. चला वेळेत व्हिडिओला सुरुवात करतो आणि लाडक्या एक छोटा प्रश्न विचारतोय. 24वा हप्ता तुम्हाला भेटलाय का आणि ह्या ठिकाणी तुम्हाला 3000 रुपये भेटायला पाहिजेत का नाही? सरसकट सर्व लाडक्या ताईंना भेटायला पाहिजेत का नाही? या मागणीला तुमचा सपोर्ट आहे का? कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव, जिल्हा, पटपट सांगायचंय. चला वेळेत व्हिडिओला सुरुवात करतो. 25वा हप्ता आणि 26वा हप्ता आता एकत्र भेटायला पाहिजे. मागच्या वेळेस या ठिकाणी रक्षाबंधन होतं, 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला आले होते. या वेळेस पण 3000 रुपये भेटायलाच पाहिजेत. का भेटायला पाहिजे? या ठिकाणी सरकार आपण आणून दिलंय, सरकार आपल्यासाठी आलेलं आहे. त्याच्यामुळे सरकारने रक्षाबंधनानिमित्त लाडक्या ताईंना गिफ्ट दिलंच पाहिजे. आणि आता लाडक्या एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण हक्काचे पैसे आपण मागत आहोत. 25वा हप्ता या ठिकाणी जुलै महिना पूर्ण संपलाय, ऑगस्ट महिन्याचा 20 तारीख या ठिकाणी उजळली. त्याच्यामुळे 2 हप्ते एकत्र भेटायलाच पाहिजेत. सरकारकडे ही मागणी आपली पोहोचायला पाहिजे. चला रक्षाबंधनाचा भेट या ठिकाणी भेटायला पाहिजे. 3000 रुपये हप्ता वाटप व्हायला पाहिजे. 2 हप्ते एकत्र यायला पाहिजे. तर मुख्यमंत्री साहेब यांची काय घोषणा झाली आहे, माहिती त्यांनी काय दिलेली आहे हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी दाखवणार आहे. ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. त्याचबरोबर 3000 रुपये हप्ता खरंच मिळणार का? तुम्हाला काय वाटतं लाडक्यानो? 3000 रुपये भेटायला पाहिजेत का नाही? त्याचबरोबर नवीन GR कधी येणार? आता बघा 12 ऑगस्टचा GR या ठिकाणी रद्द केलाय किंवा तो डिलीट करण्यात आलेला आहे. तो GR आता नवीन कधी येणार आहे? आणि आज या ठिकाणी खूप मोठे चान्सेस आहेत लाडक्यानो. 20 ऑगस्ट ही महत्वाची आजची तारीख आहे. काल या ठिकाणी बघा मंत्रिमंडळाचा निर्णय या ठिकाणी समोर आलाय. त्याच्यामुळे आजची तारीख खूप महत्वाची असणार आहे. आज उद्या परवा वाटलं ते ह्या 2-3 दिवसामध्ये या शनिवारपर्यंत खूप 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 महत्वाचं लाडक्या बहिणीचं असणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांनी तुम्हाला या आठवड्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं लाडक्यानो खुशखबर भेटणार या स्वरूपात. त्याचबरोबर लाडक्यानो एक ह्या ठिकाणी भविष्यात आदिती तटकरे मॅडम या ठिकाणी यांचं हे ऑथराइज किंवा व्हेरीफाईड अकाउंट आहे. त्या अकाउंटवर 20 तासापूर्वी म्हणजे आज म्हणजे काल संध्याकाळी किंवा काल रात्री ही बातमी त्यांनी या ठिकाणी किंवा त्यांनी पोस्ट केलेली आहे. निर्णय हिताचे धोरण विकासाचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय श्रीमती सुनेत्रा काकी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्वसमावेश विकासाचे ध्येय सादर करण्यासाठी या बैठकीत सर्वांची संमतीने अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. काल संध्याकाळची ही पोस्ट आहे. या ठिकाणी निर्णय मोठे मोठे झालेले आहेत. आता काय निर्णय तुम्हाला आता ह्याच्या बातम्या तुम्हाला दाखवतो. या निर्णयानुसार काय काय बातम्या या ठिकाणी समोर आल्यात बघा. लोकमत न्यूजपेपरची मुंबई या ठिकाणी बघा लोकमत मुंबईची बातमी समोर आली. 20 ऑगस्ट 2026 आजची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर दिसत आहे. लाडकी बहीण योजना 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र, लाभार्थ्यांची संख्या 1.65 कोटीवर, योजनेचा बार दरमहा 2484 कोटी या ठिकाणी पोहोचलेला आहे. तर या ठिकाणी एक गोष्ट लाडक्यातून तुम्हाला मी दाखवलोय. आता बघा मागच्या वेळेस 24वा जो हप्ता होता त्याच्यामध्ये 1,66,00,000 लाडक्या ताईंना पैसे भेटत होते. त्याच्यापेक्षा जास्त लाडक्या ताईंना पैसे भेटत होते. आता या वेळेची आकडेवारी समोर आली 1,65,00,000.
म्हणजे 1,00,000 लाडक्या ताई यावेळेस बाहेर निघणार आणि हे मागच्या आठवड्यात तुम्हाला मी सांगितलं होतं. आता ही बातमी फक्त एका लोकमत मध्ये निघालेली नाहीये, तुम्हाला मी सगळ्या गोष्टी पुराव्या सहित दाखवणार आहे लाडक्या ताईंनो. द इकॉनॉमिक्स टाइम मराठी आजची बातमी आहे बघा, या ठिकाणी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे 20 ऑगस्ट 2026 ची, म्हणजे आजची बातमी आहे. 1 कोटी महिलांची 1,500 रुपयांचा हप्ता बंद. आरटीआय अहवालावरून धक्कादायक माहिती समोर, काय आले नेमकं कारण या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी. 1 कोटी महिलांची या ठिकाणी 92 लाखाहून अधिक अर्ज अपात्र ठरवण्यात आलेले आहेत. ही पण तुम्हाला बातमी दाखवली. त्याचबरोबर बघा दिव्य मराठीची बातमी बघा, लाडकी बहीण योजनेतील 92 लाख लाभार्थी अपात्र ई-केवायसी पडताळणीतून धक्कादायक माहिती उघड. आरटीआय मधून खुलासा झालेला आहे. 14 तासापूर्वीची बातमी आहे. अजून तुम्हाला या ठिकाणी बातमी बघा, एबीपी माझाची बातमी बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावे कापली. सरकारचा आर्थिक भार कमी झाला. 4.5 लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा. एबीपी माझाची पण बातमी समोर आलेली आहे. लाडक्या ताईंनो या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल बातमी, या ठिकाणी जवळजवळ अजून 4-5 न्यूजपेपरला आली. आता सगळ्या न्यूजपेपरला 30-30 बातमी आली, त्याच्यामुळे मी जास्त काही दाखवत नाहीये. तर एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगायलोय, 1,65,00,000 लाडक्या ताई आता शिल्लक राहिलेले आहेत. म्हणजे बाकीच्या वरच्या सगळ्या ज्या लाडक्या ताई 92 लाखापेक्षा जास्त लाडक्या ताईंना वगळण्यात आलेलं आहे. तुमचं याच्यावर काय मत आहे लाडक्या ताईंनो सांगा. बऱ्याच अशा लाडक्या ताई आहेत ज्या गरीब आहेत, बऱ्याच लाडक्या ताई अशा आहेत ज्या हातावर पोट भरतात किंवा आपलं ज्यांचं पोट आहे ते हातावर या ठिकाणी आहे. बऱ्याच अशा लाडक्या ताई आहेत ज्या किरायच्या घरामध्ये राहतात. बऱ्याच अशा लाडक्या ताई आहेत ज्यांना रोजी रोटी करण्यासाठी दररोज या ठिकाणी परिश्रम करावे लागतात. त्यांना त्यांच्याकडे ना घरात कोणती कार आहे, ना 4 चाकी आहे, ना स्वतःचं घर आहे, किंवा फक्त काही अशा लाडक्या ताई आहेत त्यांच्याकडे फक्त कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या ताई असल्यामुळे त्या सर्वच लाडक्या ताईंचा आता घर कुटुंब एकदम गरीब आहे. त्यांना या ठिकाणी एकदम गरिबीचं हलाखीचं जीवन जगत आहेत. फक्त त्यांची चूक काय आहे म्हणू शकतो आपण, चूक म्हणजे दुर्दैव त्यांचं एवढंच म्हणू शकतो की त्यांच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी आहेत. 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी असतील तर कमीत कमी 1 लाडक्या ताईला, 2 लाडक्या ताईला तर द्या. सगळ्या लाडक्या ताईंना बाहेर का काढलं, हा सगळ्यात मोठा प्रश्न लाडक्या ताईंच्या वतीने मी सरकारला विचारतोय. त्याच्यामुळे सरकारला एक विनंती आहे, या सगळ्या आकडेवारी समोर आल्यात, एबीपी माझाची बातमी समोर आली आहे, तर सरकारला हा गुरुदत्ता लाडक्या ताईंच्या वतीने मागणी करत आहे. यावेळेस रक्षाबंधनाला सरसगट म्हणजे सरसगट 2.5 कोटी लाडक्या बहिणींना 3,000 रुपये भेटायला पाहिजेत म्हणजे पाहिजेत. कोणी माझ्या सपोर्ट मध्ये असेल नसेल मला काही प्रॉब्लेम नाहीये. मी या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी या ठिकाणी आवाज उठवणार, मागणी करणार, पुढाकार घेणार. सरकारला एकच विनंती आहे आणि आपल्या मागण्या लाडक्या तुम्ही या ठिकाणी बघत असाल, हे आता मागणी करत नाही, जवळजवळ 1.5-2 वर्षापासून लाडक्या बहिणीसाठी मी झटत आहे. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांना विनंती आहे, आपण शांत बसून चालणार नाही आणि आपले आवाज कुठेतरी उठत आहेत, उचलत आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी सरकारला कुठेतरी जाग येत आहे. त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करा लाडके त्यांना 3,000 रुपये लाडके त्यांना भेटायलाच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री